करवीर पोलीस आणि जिल्हा परिषदेच्या विद्यमानं आंबेवाडी इथं करवीर पोलीस हद्दीतील आपत्कालीन ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रारंभ करण्यात आला। या कार्यक्रमासाठी गावागावातून आलेल्या ग्रामस्थांनी विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी मार्गदर्शन करताना देसाई यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे राबवण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आणि तितक्याच जबाबदारीने सहभागी व्हावं असं आवाहन केलं। यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपली मुलं अंमली पदार्थ तसंच व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी पर्यायानं कुटुंब वाचवण्याची जबाबदारी महिलांनी प्राधान्यानं घ्यावी असं आवाहन केलं। यावेळी करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे फायदे विशद करून सद्यस्थितीत पूरग्रस्तांना या यंत्रणेचा फायदा होईल त्यासाठी लवकरात लवकर या यंत्रणेमध्ये सहभागी होऊन जिल्हा प्रशासनाबरोबरच करवीर पोलिसांना सहकार्य करण्याची सूचना केली। डी.के. गोरडे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचे काम प्रत्यक्ष कशा पद्धतीने चालेल याबाबतची प्रात्यक्षिकं दाखवलीत। यावेळी ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे, जिल्हा समन्वयक विक्रमसिंह घाटगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे, आकाशदीप भोसले, पोलीस अंमलदार अविनाश पोवार, सुहास पोवार, जालिंदर जाधव, चिखलीचे सरपंच रोहित पाटील, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगले, कुमार दळवी, अनिल नंदीवाले यांच्यासह विविध गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पोलीस मित्र, व्यावसायिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामसेवक यांच्यासह शासकीय कर्मचारी उपस्थित होते।